बातमी बारामतीमधून आहे। बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान होणार आहे। निवडणुकीत प्रमुख उमेदवार सुनेत्रा पवार 12 एप्रिलला प्रचाराचा नारळ फोडतील। सुनेत्रा पवारांच्या बिनविरोध निवडणुकीसाठी धावाधाव करणाऱ्या सुप्रिया सुळेंनी आता प्रचारासाठी देखील हात पुढे केलाय। नाती खूप महत्त्वाची असतात, प्रचाराला बोलवल्यास जाणार असे संकेत स्वतः सुप्रिया सुळेंनी दिले। तर निवडणूक बिनविरोध का नाही होऊ शकली त्यांच्या पक्षालाच विचारा अशी भूमिकाही त्यांनी घेतली। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या जागेमध्ये बारामतीत आता पोटनिवडणूक होतीये। अजित पवारांच्या जागी सुनेत्रा पवार मैदानात उतरल्यात, त्यामुळे आता बारामतीमध्ये नणंद भाऊजाईचा प्रचार करणार का पाहणं महत्त्वाचं आहे। तुम्ही त्या पक्षातून आमंत्रण देताय का? तुमचं काम जे काय ते केलेलं आहे हे बघा, रिश्ते तर मायने रखते आहे, पण त्या पक्षाने तर विचारू दे। तुम्ही त्यांच्या बाजूने विचारत असाल तर माझ्याकडे उत्तर आहे। कुटुंब म्हणून तर पवार कुटुंब असेल किंवा महाराष्ट्रातलं आपण सगळेच कुटुंब आहोत। राजकारण होत राहतं, वैयक्तिक संबंध मी नेहमी माझ्या भाषणात नेहमी सांगते, रिश्ते ही मायने रखते। सत्ता पैसा राजकारण हे तर चालूच राहतं, पण शेवटी माणसाच्या आयुष्यात त्याच्या अतिसुखात आणि अतिदुःखात माणसंच लागतं। दरम्यान सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर शरद पवारांचा फोटो झळकला, मात्र काही वेळातच फोटो काढण्यात आलाय। परवानगीशिवाय शरद पवारांचा फोटो वापरणं गैर आहे आणि माफी मागितली पाहिजे अशी प्रतिक्रिया शरद पवारांच्या पक्षाकडून देण्यात आली आहे। पक्षचिन्हावरनं सध्या अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शरद पवारांची राष्ट्रवादी यांच्यात संघर्ष सुरू आहे। अशातच हा फोटो राष्ट्रवादीकडून लावण्यात आला होता। दरम्यान अगदी 2 तासांमध्येच हे बॅनर बदलण्यात आले। तर हाच तो फोटो आहे जो नंतर बदलण्यात आला आणि या संदर्भात नंतर बदलही तसा करण्यात आल्याचं बघायला मिळालं। आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे एक अध्यक्ष आहेत, खासदार आहेत, ज्येष्ठ नेते आहेत। मात्र महायुतीने आदरणीय पवार साहेबांचा फोटो त्यांच्या बॅनरवर वापरणं, त्यांच्या परवानगीशिवाय वापरणं, त्यांच्या पक्षाची किंवा पवार साहेबांची कुठलीही परमिशन न घेता हा फोटो वापरला, हे अत्यंत गैर आहे। निवडणुकीमध्ये फोटो अशा बिगर परवानगीने वापरणं हे अजिबात योग्य नाही। त्या पक्षाने महायुतीने पवार साहेबांचा फोटो लावणं हे त्यांनी अक्षम्य चूक केलेली आहे। त्यांनी जाहीरपणे त्याची माफी मागावी आणि साहेबांचा फोटोचा वापर करू नये। बारामती आणि राहुरी या पोटनिवडणुकीसाठी स्टार प्रचारकांची यादी जाहीर झाली। पवारांवर विखारी टीका करणाऱ्या गोपीचंद पडळकरांचं नाव स्टार प्रचारकांच्या यादीत आहे, त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। गोपीचंद पडळकर सुनेत्रा पवारांचा प्रचार करणार आहेत, तर पक्षाच्या सूचनेप्रमाणे काम करणार असल्याचं पडळकरांनी सांगितलंय। बारामतीमध्ये पार्टीच्या वतीनं मला सूचना आल्या, मला जर तिथं जायची गरज असेल तर मी नक्की जाईन। बारामतीमध्ये मी निवडणूक पण लढलो होतो 2019ची, त्यामुळं गावगाड्यामध्ये सर्व लोकांशी माझा परिचय चांगला आहे, माझं जाणं येणं आहे, त्यामुळं काय अडचण नाही। मी बारामतीला प्रचाराच्या निमित्तानं पार्टीने सूचना दिली तर मी जाईन। तर बारामती पोटनिवडणुकीसाठी करुणा मुंडेही रिंगणात आहेत। पार्थ पवारांच्या फोननंतर करुणा मुंडे अर्ज मागे घेणार होत्या, मात्र 6 तारखेला धनंजय मुंडेंनी फोन करून आव्हान दिलं, त्यामुळे निवडणूक लढण्याचा निर्णय आपण घेतल्याचं करुणा मुंडेंनी म्हटलं। हर्षवर्धन सपकाळ साहेबांना फोन करू शकतात धनिया मुंडे, पण स्वतःची बायकोला कॉल करू शकत नाही। तो माझा पण फर्ज आहे ना याच्यामध्ये। इतके मोठे पार्थदादा मला कॉल करू शकता है ना, त्यांचे मोठे मोठे नेत्यांनी मला समजावणी दिली आणि त्यांचं मी कौतुक करते, पण धनिया मुंडे जे माझा नवरा आहे ते मला कॉल करू शकत नाही, इतका त्यांना छोटापणे वाटतोय। दरम्यान काँग्रेसने निवडणुकीतनं माघार घेतल्यावर प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आता बारामती दौऱ्यावर आहेत। त्यावेळी सपकाळांनी आकाश मोरेंची भेट घेतली। आकाश मोरे यांना बारामती पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारी दिली होती, त्यानंतर पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसारच त्यांनी उमेदवारी मागे घेतली आहे। त्यामुळे बारामतीमधल्या स्थानिक नेत्यांनी सपकाळांची भेट घेत आभार मानले आहेत। यात उमेश पाटील, सुनेत्रा पवारांचे स्वीय सहाय्यक सुनील मुसळे यांचाही समावेश आहे। काँग्रेस
तगून नव्हे तर या ठिकाणी अत्यंत कर्मठ भूमिकेतून तिथे उभी आहे. त्याचा एक म्हण आहे की जोर का झटका धीरे से लगे, मात्र ये धीरे का झटका जो है हे उलटा हा फार जोरात लागलेला आहे की मोठी लढाई लढायसाठी 2 पावलं मागे जावं लागतं. आणि मोठी लढाई आहे 2029ला बारामतीमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंजा निशाणीवर या ठिकाणी उभं करायचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.